नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी बघा 26 एप्रिल 2026 या दिवशी जो पेपर होणार आहे स्कॉलरशिपचा त्याचा गेस पेपर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताचे पहिले 25 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। त्यापुढचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या या चॅनलकडून तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। बघा इथे पहिला प्रश्न आहे, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल। मग बघा बरं, प्रत्येक संख्या 5 अंकी संख्या आहे। मग आपल्याला लिहायचं आहे काय, उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या पहिल्यांदा। आता आपण जर विचार केला तर बघा पहिल्या सगळीकडे 2 अंक कसे आहेत, सेम आहेत। मग बघा इथे 6 आहे, 8 आहे, 9 आहे आणि 8 आहे। मग ही संख्या काय आहे, सगळ्यात मोठी आहे, म्हणून 1 नंबरला ही संख्या येईल। त्याच्यानंतर बघा इथे 86 आहे आणि इथे 89 आहे, म्हणजे ही संख्या 2 नंबरला येईल, ही 3 नंबरला आणि ही 4 नंबरला। मग आपल्याला विचारलं आहे उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल। मग बघा बरं, उतरत्या क्रमाने लिहिल्यावर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी शेवटला कोणती संख्या येईल, पर्याय क्रमांक 1 77,689। म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। बघा खूप सोपे प्रश्नसुद्धा या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा सोपे प्रश्न असतात, ते आपण काय करायचे आहेत, काळजीपूर्वक सोडवायचे आहेत। भागाकार या क्रियेत सर्वात मोठी संख्या कोणत्या ठिकाणाची असते। मग बघा भागाकार करताना इथली संख्या असते ती काय असते, भाज्य असते, आणि इथली संख्या काय असते, भाजक असते, आणि वर येणारं उत्तर म्हणजे काय असतो, भागाकार असतो, आणि खाली बाकी। मग आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठी संख्या कोणती असते, भाज्य। मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भाज्य। बघा इथे पुढे आपल्याला प्रश्न दिला आहे, 8, 5, 3 आणि फुली आहे या संख्येला 1 आणि इथे पण फुली आहे ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी पर्यायातील कोणता समान अंक असेल। आता बघा 8, 5, 3 आणि इथे 1 आहे। आता इथे आणि इथे सेम अंक आला पाहिजे आणि भागही गेला पाहिजे पूर्ण, असं आपल्याला विचारलं आहे। मग आपण काय करूया, समसंख्या म्हणून आपण इथे काय करूया, 2 घेऊया। मी इथे घेते 2 आणि इथे पण घेते 2। बघा बरं भाग जातोय का, 12 पंचे 60, 62 72, 12 7 84, 85 मधून 84 गेले, 1 राहिला, वरून घेतले 3, 12 1 12, 13 मधून 12 गेले, 1 राहिले, वरून घेतले हे 2। बघा 12 1 12, भागाकार आला 711, बाकी पूर्ण शून्य आले। मग बघा पूर्ण बाकी शून्य आले म्हणजे निशेष भाग गेलेला आहे। मग फुलीच्या जागी कोणता अंक ठेवल्यावर, तर पर्याय क्रमांक 3 मधील 2 हा अंक ठेवल्यावर पूर्ण भाग गेलेला आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, ज्या संख्येला गुणायचे आहे तिला टिंबटिंब म्हणतात। आता बघा इथे मी एक उदाहरण घेते, 2 गुणिले 3 भागिले किती, 3 दुणे 6 आलं। तर बघा इथे ह्याला काय म्हणायचं आहे, गुण्य, आणि याला काय म्हणायचं आहे, गुणक, आणि येणारं उत्तर म्हणजेच काय असतो, आपला गुणाकार असतो। आता बघा काय विचारलं आहे, ज्या संख्येला गुणायचे। मग बघा 3 ने 2 ला गुणायचं आहे, मग ज्या संख्येला गुणायचे आहे त्याला आपण काय म्हणतो, गुण्य म्हणतो, आणि ज्या संख्येने गुणतो त्याला गुणक म्हणतो। मग इथे काय, ज्या संख्येला गुणायचे त्याला काय म्हणायचं आहे, गुण्य। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत किती भाग रंगविलेला आहे। आता बघा या प्रकारचे प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं काय की आधी एकूण भाग मोजून घ्यायचे। मग बघा 1 2 3 4 5 6, एकूण भाग किती आहेत, 6। रंगवलेत किती, 1 2 3, मग इथे उत्तर किती आलं, 3। पण बघा बरं पर्यायामध्ये 3/6 असं नाहीच आहे, इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया, 3 1 3, 3 दुणे 6, मग आलं काय उत्तर 1/2। मग बघा पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
आता बघा इथे विचारले यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. सगळ्या अपूर्णांकांचा छेद समान आहे, मग सर्वात मोठा अंश ज्याचा तो अपूर्णांक सर्वात मोठा. मग 13 मोठा आहे अंश, म्हणून मग 13/16 हा अपूर्णांक कसा आहे, सर्वात मोठा अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. सॉरी 13/16 आहे. मग इथे 13/16 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात मोठा अपूर्णांक पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पण बघा, अपूर्णांकांचा आहे 20 पेन्सिलींचा 3/4 भाग म्हणजे किती. आता बघा 20 पेन्सिलींचा 3/4 भाग, चाचीचे म्हणजे गुणाकार. मग इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया. 4 × 4 4 × 5 20. मग राहिले काय 5 × 3, मग 5 × 3 = 15. म्हणजेच एकूण भाग किती आहे, 4 भाग आहे. 4 भागापैकी 3 भाग म्हणजेच किती आलं, 15 पेन्सिली आल्या, आहे की नाही. मग आता बघा मग 15 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता बघा तुम्हाला जर आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर काय करायचं आहे, एकूण भाग किती आहे, 4 आहे. एकूण पेन्सिली किती आहेत, 20 आहेत. आता या एकूण भागाने या 20ला भागूया, म्हणजे आपल्याला एक भागाची किंमत मिळेल. मग बघा 4 × 5 = 20, वजाबाकी आली 0. मग किती आलं उत्तर, 5. मग बघा एक भाग म्हणजे 5 पेन्सिली, 2 भाग म्हणजे 10, 3 भाग म्हणजे 15 आणि 4 भाग म्हणजे बरोबर 20. मग आपल्याला 3 भाग म्हणजे विचारले. मग 3 भागाचं उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक 1 15. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता बघा पुढचा काय आहे प्रश्न, 5.7/10 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे योग्य अंशाधिक रूप कोणते. आता बघा या दोघांचा आपण काय करतो, गुणाकार करतो. मग 10 × 50 आणि हे 7 आहेत ते मिळवतो. मग 50 मध्ये 7 मिळवले तर किती आलं, 57. आणि छेद मात्र आहे तसाच 10 ठेवायचा. मग बघा बरं 57/10 कुठे आहे, बघा 57/10 पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, एका बागेत 120 झाडे होती, त्यापैकी 730 आंब्याची, 1130 फणसाची व उरलेली काजूची झाडे होती, तर काजूची झाडे किती. आता बघा या दोघांचा छेद समान आहे. मग आपण आंब्याची आणि फणसाची बेरीज करूया. मग बघा 7 + 11 छेद समान आहे म्हणून मी एकदाच लिहिते. मग 11 मध्ये 7 मिळवले, आपलं उत्तर किती आलं, 18/30. म्हणजे एकूण भाग किती आहे, 30 भाग आहेत. त्या 30 भागातले 18 झाडं ही आंब्याची आणि फणसाची आहेत. आता बघा एकूण भाग किती आहे, 30 आहे. मग काय करूया, 30 मधून ह्या दोघांची जी बेरीज आली ती बेरीज 18 वजा करूया. छेद मात्र आहे तसंच ठेवायचं आहे. मग बघा बरं 30 मधून 18 गेले, किती बाकी राहिली, 12 आणि छेद मात्र आहे तसा 30 लिहायचं. पण हे झालं अपूर्णांकामध्ये, म्हणजे एकूण 30 भागापैकी 12 झाडं काजूची आहेत, म्हणजे 12 भाग काजूची झाडं आहेत. मग आता 12 भाग म्हणजे किती, तर बघा एकूण झाडं किती आहेत, 120 आहेत. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एकूण भाग आहे तो खाली आहे 30. मग आपण काय करूया, याला 30 ने भागूया. मग या शून्याला शून्य कट झाले, 3 × 12 वजाबाकी किती आली, 0. मग बघा एक भाग म्हणजे 4 झाडं, एक भाग म्हणजे 4 झाडे. आता काजूच्या झाडांची संख्या किती आहे, 12 भाग आहे. मग इथे काय करूया, 12 भाग बरोबर काय करूया, 12 × 4 करूया. मग 12 × 4 12 × 12 12 × 24 12 × 36 12 × 48 झाडे ही काजूची आहेत. मग बघा बरं 48 पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा असे प्रश्न ज्यावेळेस येतात अपूर्णांकांचे त्यावेळेस आपल्याला याच पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपला स्कोअर वाढवण्यासाठी मदत होईल आणि आपला प्रश्न योग्य येईल. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण तयार होतील. आता बघा
एकाच शिरोबिंदूतून हे काय केलेत, भाग पडलेत. मग ज्यावेळेस अशी आकृती येते त्यावेळेस त्याला काय करायचे, असे क्रमांक द्यायचे 1 2 3 4 आणि यांची बेरीज करायची 1 + 2 + 3 + 4. मग बघा 4 आणि 3 7, 7 8 9 आणि हा एक 10. मग एकूण त्रिकोण किती आहेत या आकृतीमध्ये, 10. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 आहे. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे अशा 2 अंकी एकूण संख्या किती. आता बघा एकक स्थानी विचारले नाही, म्हणजे बघा हे एककाचं घर आणि हे दशकाचं घर. मग बघा 2 अंकी विचारले, मग 7 येणार नाही. 1वर 7, 2वर 7, 3वर 7, 4वर 7, 5वर 7. मग बघा अशा एकूण या संख्या किती आहेत, तर 9 संख्या आहेत. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9. पुढचा प्रश्न बघा, दंडगोलाच्या कडांची संख्या ही वर्तुळाच्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता दंडगोल म्हणजे काय, या पद्धतीनं, बरोबर आहे, या पद्धतीनं. मग या दंडगोलाला ही एक बाजू आणि ही एक बाजू, 2 बाजू आहेत. कडा म्हणजेच बाजू आणि हा आहे गोल. गोलाला कोपरे किती आहेत, तर 0. मग 2तून 0 गेले, किती आले, 2 आले. मग विचारले काय, दंडगोलांच्या कडांची संख्या म्हणजे यांची संख्या, याची संख्या याच्यापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. मग याची 2नेच जास्त आहे, म्हणून मी इथं उत्तर काय येणार, 2ने जास्त. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, स्वरूपने 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येएवढी रक्कम देणगी म्हणून दिली. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्येएवढी रक्कम, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय, 9 4 वेळा. मग बघा 1 2 3 4, बरोबर आहे, मोठ्यात मोठी म्हटले. सुमितने 5 अंकी 0 नसलेल्या लहानात लहान संख्येएवढी रक्कम देणगी म्हणून दिली. आता सुमितने काय केले, 5 अंकी संख्या पण 0 नाही पाहिजे, म्हणजे 1 आहे तो काय करायचं आहे, 5 वेळा लिहून घ्यायचं या पद्धतीनं. तर दोघांनी मिळून एकूण किती रक्कम देणगी दिली. मग बघा 9 आणि 1 10, हातचाला 1 9 10, परत हातचा 11. इथे पण सेम तसंच 9 आणि 1 10 आणि हा एक 11. 9 10 11, हातचाला 1 1 आणि 1 2. मग बघा उत्तर काय, दोघांनी मिळून 21,110 रुपये देणगी म्हणून दिली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. इथे 3ची कसोटी वापरायची, भाग देण्यापेक्षा 3ची कसोटी वापरायची. 3ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. आता बघा 2 आणि 2 4, 4ला भाग जातो का, नाही, पण 4 आणि 2ची बेरीज किती येते, 6. 4 आणि 2 6, 6ला 3ने भाग जातो, म्हणजे 42ला सुद्धा 3ने भाग जातोच. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा याही प्रकारचे प्रश्न विचारले जातात, बेरीज किती आहे. आता अंक तर दिले नाहीत, पण बघा एकक दशक शतक हजाराचं घर दिले आणि ते बेरजेचे चिन्ह आहे. आता बघा हजाराच्या घरात किती आहेत, 2000. शतकाच्या घरामध्ये 1 म्हणून मग 1 आणि दशकाच्या घरामध्ये 2 आणि ते एककाच्या घरामध्ये 3. मग ही संख्या कोणती झाली, 2123 अधिक हजाराच्या घरामध्ये काहीच नाही आहे, पण शतकाच्या घरामध्ये किती आहेत, 3 आहेत. मग इथंच डायरेक्ट लिहूया आपण 3 शतक 1 दशक आणि 2 एकक यांची बेरीज करूया. बघा 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि हे 2 मग आपलं उत्तर किती आलं, 2435. मग बघा बरं 2435 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीपैकी सर्वात जास्त भागाकार कोणाचा येईल. मग बघा बरं आता इथे आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे, कारण केल्याशिवाय उत्तर सापडेल का, नाही सापडणार. बघा आता इथे काय केलं आहे, आपण प्रत्येकाचा भागाकार केला आहे. मग याची बाकी किती राहिले हे आपल्याला महत्त्वाचं आहे का, नाही आहे, पण आपल्याला विचारलं आहे काय, सर्वात जास्त भागाकार कोणाचा येईल. मग बघा इथे 6 आहे, इथे 5 आहे, इथे 10 आहे आणि इथे 8 आहे. मग सर्वात जास्त भागाकार पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, 3चा आहे. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीमधील वर्तुळ परिघावर असणारा बिंदू कोणता? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिघ म्हणजे काय, तर वर्तुळाची ही जी कडा आहे त्यालाच आपण काय म्हणतो, परिघ असे म्हणतो. मग आता परिघावर असणारा बिंदू कोणता? मग बघा बरं, र, स आणि व हे 3 बिंदू परिघावर आहेत. मग र, स, व. आता बघा इथे र आहे की नाही, स आणि व दिलेलाच नाही आहे पर्याय, पण र तर आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 र. पुढचा प्रश्न बघा, द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते? मग आपल्याला माहिती आहे आपण द्रवपदार्थ म्हणजे पाणी, दूध, ज्यूस वगैरे हे कशामध्ये मोजतो, आपण लिटरमध्ये मोजतो, म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लिटर. पुढचा प्रश्न बघा, 10 आठवडे म्हणजे किती दिवस? आपल्याला माहिती आहे एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, 7 दिवस असतात. मग बघा, एक आठवडा 7 दिवस, एका आठवड्याचे 7 दिवस. मग 10 आठवड्याचे, मग बघा 10 आठवड्याचे किती दिवस होतात, 10 गुणिले 7 बरोबर 10 7 70. मग 70 कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 10 आठवडे म्हणजे 70 दिवस. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न आपल्याला नाणी नोटांवर दिला आहे, खूप छान प्रश्न आहे. सार्थक जवळ 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 350 रुपये असल्यास प्रत्येक नोटांची संख्या किती? आता बघा काय दुसरं माहिती आहे, फक्त काय माहिती आहे, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयाच्या समान नोटा आहेत. नोटा किती आहेत माहीत नाहीत, पण समान आहेत, म्हणजे जेवढ्या 5 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 10च्या आहेत आणि तेवढ्याच 20च्या आहेत. आणि एकूण अमाऊंट तेवढी माहिती आहे, एकूण अमाऊंट किती आहे, 350 रुपये. आता अशा वेळी काय करायचं, प्रत्येक पर्याय घेत बसत आपला वेळ वाया घालवायचं का, अजिबात नाही. मग काय करायचं, या ज्या नोटा दिलेत 20, 10 ह्यांची काय करायची, बेरीज करायची. मग बघा 20 आणि 10 30, 30 आणि 5 35, यांची बेरीज किती आली, 35. मग या 35नं या 350ला म्हणजे एकूण रुपयांना काय करायचं आहे, भागायचं आहे. मग बघा 35 एके 35, वजाबाकी आली 0, वरून घेतला हा 0, 35 0 0, वजाबाकी आली 0. मग बघा बरं आपलं उत्तर किती आलं, 10. मग खरंच बरोबर आहे का, चेक करायला पाहिजे की नाही. मग बघा इथे पण 10 लिहिलं, इथे पण 10 लिहिलं आणि इथे पण 10 लिहिलं. मग 5 10 50, 10 10 100 आणि 20 10 200. बघा यांची बेरीज बरोबर आहे का, आहे. मग आपल्याला विचारलं आहे काय, प्रत्येक नोटांची संख्या किती? मग प्रत्येक नोटांची संख्या किती आहे, 10 आहे, म्हणून मग आपलं इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10. पुढचा प्रश्न बघा, 160 अंश कोन म्हणजे टिंबटिंब कोण होय? आता बघा आपल्याला माहिती आहे 90 पेक्षा कमी कोण असेल तर तो कोणता होता, म्हणजे याच्या आतमधला कोण असेल हे 0 आणि इथून इथपर्यंत हे 90 झालं, पण याच्या आतमधला कोण असेल तर लघु कोण झाला, हा झाला काटकोण आणि 90 पेक्षा जास्त. बघा आता हे 90 आणि हे असं इकडे 90, एकूण किती झालं, हे इथपर्यंत इथून इथपर्यंत 180 होतो, पण आपल्याला काय दिलं 160 दिलं आहे. मग बघा 160 म्हणजे या दरम्यान बरोबर आहे, म्हणजे इथून तो इथपर्यंत हा असा कोण, ठीक आहे. मग हा कोणता झाला, 90 पेक्षा जास्त. मग 90 पेक्षा जास्त म्हणजेच कोणता कोण आहे, तो विशाल कोण. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न शेवटचे 3 प्रश्न आपल्याला या पद्धतीने असतात, चित्ररूप माहितीचं निरीक्षण करायचं आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा इथे प्रमाण दिलं आहे, एक झाड, मग त्यासाठी 10 फळझाडे, म्हणजे एका चित्रासाठी 10 झाडं आहेत असं हे प्रमाण आहे. आता बघा फळझाडांचं नावं दिले, फळझाडांची संख्या दिली. आता आपण आधी काय करूया, प्रश्न सोडवायच्या आधी काय करूया, 1 2 3 इथे 3 चित्र आहेत, पण एका झाडाच्या चित्रासाठी 10 झाडं आहेत, म्हणून मी याला लगेच 10ने गुणून घेऊया. मग 3 10 30, आंब्याची 30 झाडे, याची बघा 1 2 3 4 5 6, मग इथे 6 गुणिले 10 साईन 10 60. बघा या पद्धतीने आपण सगळं लिहून घेतलं. आता प्रश्न वाचूया. बागेत एकूण किती फळझाडे आहेत?
आता आपल्याला विचारले बागेत एकूण फळझाडं किती आहेत. मग आता एक काम करूया, याची बेरीज करण्यापेक्षा काय करूया आपण, या चित्रांची बेरीज करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 गुणिले 10, कारण का एका चित्रासाठी 10ची संख्या दिली. मग 20 10 200. मग एकूण किती फळझाडं आहेत, तर किती आहेत 200. बघा पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचं बघा प्रश्न, चिकूपेक्षा काजूंची संख्या कितीने जास्त अगर कमी आहे. चिकूपेक्षा, मग चिकूची संख्या किती आहे बघा, चिकूची संख्या आहे 30, इथे लिहून घेऊया 30. काजूंची संख्या किती आहे 60 आहे. मग बघा यांची वजाबाकी करूया, कितीने कमी अगर जास्त म्हटलं की वजाबाकी करतो. मग 60मधून 30 गेले 30 आले. आता बरीच मुलं इथे खूप मुलांचा हा प्रश्न चुकतो. का चुकतो, तर कमी किंवा जास्त विचारलंय, मग दोन्ही पण आहे, 30ने जास्त पण आहे आणि 30ने कमी पण आहे, मग लिहायचं काय. इथेच बऱ्याच मुलांचा म्हणजे जवळजवळ 90% मुलांचा इथे प्रश्न चुकतो. तर बघा विचारलंय कुणाचं, चिकूपेक्षा काजूंची संख्या, कुणाची संख्या विचारले, काजूंची संख्या विचारले. मग काजूंची संख्या चिकूपेक्षा जास्त आहे की नाही, जास्त आहे. मग हे जे आलेले उत्तर आहे ते कसं आहे, काजूंची संख्या आहे, म्हणून मग 30ने जास्त. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे चिकूपेक्षा काजूंची संख्या 30ने जास्त आहे, कारण चिकूंची संख्या कमी आहे, काजूची संख्या जास्त आहे 30ने, म्हणून मी इथे उत्तर पर्याय क्रमांक 2. मग इथे तुम्ही काय करायचं आहे, नीट वाचायचं आहे, म्हणजे लगेच लक्षात येईल. हा काय खूप अवघड असा प्रश्न नाही आहे, फक्त नीट समजून घेतला की आपलं योग्य उत्तर येतं. पुढचा प्रश्न बघा, सफरचंदाची अजून किती झाडे लावली असता पेरू व सफरचंद झाडांची संख्या सारखी होईल. आधी सफरचंदाचं बघण्याआधी आपण काय करूया, पेरूची संख्या किती आहे बघा 60 आहे, इथे लिहून घेऊया पेरूची संख्या 60 आणि सफरचंदांची संख्या, पेरू किती आहेत बघा, पेरू आहेत 60, सफरचंद किती आहेत, सफरचंद 20 आहेत. मग बघा यांची वजाबाकी करूया, किती आले 40, म्हणजे सफरचंदाची अजून 40 झाडं लावली पाहिजेत, तर त्यांची संख्या समान होईल. मग 40 कुठे आहेत, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहेत, म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 40. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित याचे आपण उरलेले प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.